नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आहे 13 सप्टेंबर 2025. आजच्या अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत. सर्वप्रथम पाहणार आहोत महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण झालेले आहेत. त्यानंतर स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025 आणि त्यानंतर महाराष्ट्रात 3 ठिकाणी AI सेंटर उभारण्यात येणार आहेत. तर ते 3 ठिकाण कोणते? तर या संपूर्ण माहितीसाठी शेवटपर्यंत व्हिडिओ जरूर पहा. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, मी कालच्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नवीन आधार कार्ड जारी करण्यावर बंदी घातलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आसाम. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याबद्दलची सविस्तरपणे माहिती दिलेलीच आहे. आसामने नवीन आधार कार्ड जारी करण्यावर बंदी केलेली आहे. आपल्याला माहितच असेल, आसामची लँड बॉर्डर ही बांगलादेश या देशाशी आहे आणि बांगलादेशातून खूप सारे इल्लीगल मायग्रंट हे आपल्या भारतामध्ये प्रामुख्याने आसाम या राज्यामध्ये येतात. तर त्यावरच एक उपाय म्हणून नवीन आधार कार्ड जारी करण्यावर आता बंदी घालण्यात आलेली आहे. आता आजच्या चालू घडामोडींना सुरुवात करण्यापूर्वी आजचे दिनविशेष पाहूया. 13 सप्टेंबर 1948 ऑपरेशन पोलो हे सुरू झालेले होते. मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच होतं, की हैदराबाद संस्थानामध्ये पोलीस ॲक्शन ही भारत सरकारने सुरू केली होती आणि या ऑपरेशनला ऑपरेशन पोलो असे नाव देण्यात आले होते. भारत सरकारची हैदराबाद संस्थानामध्ये प्रत्यक्ष पोलीस कारवाई म्हणजेच ऑपरेशन पोलो. 13 सप्टेंबर 1929 जतीन दास यांचा मृत्यू आजच्या दिवशी झालेला होता. आपल्याला माहीतच असेल, इतिहासामध्ये आपण यांचं नाव ऐकलेलं असेल. लाहोर कारागृहातील 63 दिवसांच्या उपोषणानंतर त्यांचा मृत्यू झालेला होता. तर लक्षात घ्या, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना यानंतर फाशी झालेली होती आणि ज्यावेळी भगतसिंग जेलमध्ये होते, त्यांच्यासोबतचे हे सहकारी होते आणि 63 दिवसांच्या कडक उपोषणानंतर त्यांचा मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने क्रांतिकारी चळवळीला एक ठिणगी पेटलेली होती. तर 13 सप्टेंबरचे हे दिन विशेष आहेत. आता आपण सविस्तरपणे आजच्या चालू घडामोडींना सुरुवात करूया. स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025. आता अतिशय महत्त्वाचा असा परीक्षाभिमुख हा पॉइंट आहे आणि आपल्याला याबद्दल अजून सविस्तरपणे माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे आता याबद्दलची सविस्तरपणे ठळक बाबी पाहून घेऊया. मध्य प्रदेशातील इंदूर हे श्रेणी 1 या गटामध्ये देशात पहिल्या स्थानी आलेले आहे. तसेच महाराष्ट्रातील 19 शहरांचा या स्वच्छ वायू सर्वेक्षणामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आता यामध्ये अमरावतीचा देखील एक प्रामुख्याने अभिमान वाटावा असं त्यांनी कामगिरी केलेली आहे. कारण अमरावतीने 200 पैकी 200 गुणांसह देशामध्ये 3 ते 10 लाख लोकसंख्या गटामध्ये पहिला क्रमांक पटकावलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही भारतासाठी तसेच महाराष्ट्रासाठी विशेष अभिमानाची अशी बाब आहे. कारण अमरावतीसारख्या शहराने 3 ते 10 लाख लोकसंख्येमध्ये पहिला क्रमांक हा देशात पटकावलेला आहे. आता प्रामुख्याने स्वच्छ वायू सर्वेक्षणाच्या 3 श्रेणी आहेत. शहरांची विभागणी त्यांच्या लोकसंख्येनुसार 3 श्रेणीमध्ये करण्यात आलेली आहे. एक म्हणजे 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली शहरे, ज्यामध्ये इंदोर या शहराने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. 3 ते 10 लाख लोकसंख्या असलेली शहरे, यामध्ये अमरावती या शहराने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे आणि तिसरा गट आहे 3 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेली शहरे. आता हे जी स्वच्छ वायू सर्वेक्षण आहे, हे कोणी राबवलेले आहे? तर नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम म्हणजे NCAP. केंद्र सरकारचे हे अभियान असून यामध्ये स्वच्छ हवा, आरोग्यदायी जीवन याबद्दल माहिती देण्यात येते. तसेच शहरांना निधी व अनुदान उपलब्ध यामार्फत करण्यात येते. तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीवर आधारित हा निकाल असतो. बाजूच्या चित्रामध्ये आपण पाहतच आहोत महाराष्ट्रातील शहरांची स्थिती काय आहे. थोडक्यात याचा एक आढावा घेऊया. अमरावती हा जो काही जिल्हा आहे, हा देशामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर नवी मुंबई हा 4थ्या क्रमांकावर आहे. ठाणे हा 7व्या क्रमांकावर आहे. पुणे हा 10व्या क्रमांकावर आहे. नागपूर 10व्या क्रमांकावर आहे. वसई विरार 14, नाशिक 16व्या क्रमांकावर आहे. मुंबई 25व्या क्रमांकावर आहे. छत्रपती संभाजीनगर हा 34व्या क्रमांकावर आहे. तर उल्हासनगर हे 8व्या क्रमांकावर आहे. तसेच लातूर 24व्या क्रमांकावर आहे. सोलापूर 25व्या क्रमांकावर. जळगाव हे देखील 26व्या क्रमांकावर. बदलापूर 27व्या क्रमांकावर. सांगली 28व्या क्रमांकावर. चंद्रपूर 31व्या क्रमांकावर. अकोला 33व्या क्रमांकावर. कोल्हापूर 38व्या क्रमांकावर आणि सर्वात शेवटी जालना हे 30व्या क्रमांकावर आहे. जालना हे शहर 3 लाखांच्या खालील गटामध्ये 30व्या क्रमांकावर आहे.
तर स्वच्छ वायू सर्वेक्षण हे आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने खूप खूप महत्त्वाची बाब आहे. लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतो. मध्य प्रदेशातील इंदूर हे श्रेणी 1 गटात देशात पहिल्या स्थानी, तर 3 ते 10 लाख लोकसंख्या गटामध्ये अमरावती हे शहर पहिल्या स्थानी आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची बातमी म्हणजे महाराष्ट्रातील 3 ठिकाणी एआय सेंटर स्थापन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकार आणि IBM यांच्यामध्ये हा करार झालेला आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर येथे हे 3 सेंटर उभारली जाणार आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, की महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या 3 ठिकाणी एआय सेंटर उभारण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर असेल मुंबई, पुणे आणि नागपूर. मुंबई हे भौगोलिक विश्लेषणासाठी, तर पुणे येथे न्यायवैद्यकीय विज्ञानाच्या पायाभूत सुविधासाठी आणि नागपूर येथे प्रगत एआय संशोधनासाठी सेंटर उभारण्यात येणार आहे. याचा नेमका उद्देश काय आहे? तर या कराराचा उद्देश हा कृत्रिम बुद्धिमत्ता, हायब्रिड क्लाउड, डेटा एनालिटिक्स, सायबर सुरक्षा आणि ऑटोमेशन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून सार्वजनिक सेवा वितरण आणि प्रशासकीय कार्यक्षमतेत वाढ करणे यासाठीचे महत्त्वाचे आहे. तर लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये 3 ठिकाणी एआय सेंटर आहेत. 3 ठिकाण म्हणजे मुंबई, पुणे आणि नागपूर. पुढची महत्त्वाची बातमी म्हणजे जपानच्या पंतप्रधानांनी नुकताच राजीनामा दिलेला आहे. जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी हा राजीनामा सादर केलेला आहे. त्यांनी 7 सप्टेंबर 2025 या दिवशी राजीनामा सादर केला. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ते पंतप्रधान झालेले होते. त्यांच्या पार्टीचे नाव आहे लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी LDP. सलग 2 निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवामुळे त्यांच्यावर टीका सहन होत होती. संसदीय निवडणुकीत शिगेरू इशिबा सत्ताधारी युतीला वरिष्ठ सभागृहाचे बहुमत मिळवता आलेले नाही. आणि हे न मिळवण्याचे कारण म्हणजेच अमेरिकेसोबत त्यांनी एक ट्रेड डील नुकतीच साइन केलेली होती आणि यामध्ये जपानला प्रचंड असा तोटा होत होता आणि अमेरिकेला प्रचंड असा फायदा होत होता. कदाचित यामुळेच त्यांना सत्ताधारी युतीला वरिष्ठ सभागृहात बहुमत मिळवता आलेलं नाहीये आणि त्याच कारणामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे. पुढची महत्त्वाची बातमी म्हणजे ड्युरंड कप 2025. आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा ही आहे. याची ही 134वी आवृत्ती आहे. या ड्युरंड कप 2025 मध्ये विजेता ठरलेला संघ आहे नॉर्थ ईस्ट युनायटेड FC. हा 6-1 या प्रकारे जिंकलेला आहे. तर उपविजेता आहे डायमंड हार्बर FC. नॉर्थ ईस्ट युनायटेड FCने दुसऱ्या वेळी ही स्पर्धा जिंकलेली आहे. अंतिम सामना हा 23 ऑगस्ट 2025 या दिवशी भरवण्यात आलेला होता. ठिकाण विवेकानंद युवा भारती क्रीडांगण कोलकाता. ही स्पर्धा 5 राज्यांतील 6 ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती आणि या स्पर्धेमध्ये 24 संघांनी भाग घेतला होता. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वेगवेगळ्या परीक्षामध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, की ड्युरंड स्पर्धा ही कोणत्या खेळाशी निगडीत आहे? तर लक्षात घ्या, ड्युरंड कप ही फुटबॉल या खेळाशी निगडीत अशी स्पर्धा आहे आणि यावर्षीची ही स्पर्धा नॉर्थ ईस्ट युनायटेड FC या संघाने जिंकलेली आहे. त्यानंतर पुढची आणि अतिशय महत्त्वाची अशी बातमी म्हणजे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल आचार्य देवव्रत. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा हा अतिरिक्त कार्यभार आता देण्यात आलेला आहे. आपल्याला माहीतच असेल, महाराष्ट्राचे जे आत्ताचे राज्यपाल होते CP राधाकृष्णन यांची नुकतीच उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आचार्य देवव्रत यांची नियुक्ती केलेली आहे. आपल्याला माहीतच असेल, की ते याआधी गुजरातचे राज्यपाल 2019 पासून कार्यरत आहेत आणि त्यांच्याकडे महाराष्ट्राचा आता अतिरिक्त कारभार देण्यात आलेला आहे. आचार्य देवव्रत हे शिक्षण तज्ञ व आर्य समाजाशी संबंधित सामाजिक कार्यकर्ते आहेत. नैसर्गिक शेतीचा प्रसार, सामाजिक सुधारणा व शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी ते ओळखले जातात. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल आचार्य देवव्रत. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आता आजच्याच अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडीवर आधारित आजचा एक प्रश्न पाहून घेऊया. स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025 मध्ये 3 ते 10 लाख लोकसंख्या गटामध्ये देशामध्ये पहिला क्रमांक कोणत्या शहराला मिळालेला आहे? तर याचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 नागपूर, पर्याय क्रमांक 2 पुणे, पर्याय क्रमांक 3 इंदोर आणि पर्याय क्रमांक 4 अमरावती. तर याचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही योग्य उत्तर देतील त्यांच्या कमेंटला नक्कीच लाईक देण्यात येईल, जेणेकरून इतरही विद्यार्थ्यांना त्याचं योग्य उत्तर समजेल. तसेच उद्याच्या व्हिडिओमध्ये मी याबद्दलची तुम्हाला उत्तर देखील देईल आणि सविस्तरपणे बातमी देखील सांगेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमच्या MPSC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.